कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील नांदगावजवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं असून अंदाजे 50,000 ते 1 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांच्या मालकीचं हे हॉटेल असून सोमवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती देत मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते। विशेष म्हणजे या घटनेमागे कोणताही नैसर्गिक कारण नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैध प्रकारांना विरोध केल्याप्रकरणी वाद झाल्याची पार्श्वभूमी असल्यानं या घटनेला वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले। दरम्यान या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरते आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच यामागील सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त होते आहे।